रेसिपी। आम्ही बनवतोय बायोटीन केरेटीन लाडू। मी आणि माझी रूममेट रीना आम्ही बनवतोय। कोणते लाडू बनणार आहे रीना? आपण ड्रायफ्रूटचे लाडू बनवतोय आम्ही केसांसाठी वगैरे। मला रिसेंटली एक गोष्ट माहिती पडली की तुम्ही अमृताने केस धुवा, केस गळणारच आहेत, किसी को पता नव्हतं। तर लाडू बनवण्यासाठी आम्ही इथे घेतला आहे थोडासा खजूर आणि हे बदाम थोडेसे तेलात तुपामध्ये छान फ्राय करून घेतलेत। हे आहेत जवस, ये हे भोपळ्याच्या बिया आणि हे आहेत सूर्यफुलाच्या बिया। और हिंदी में ये है पम्पकिन सीड्स, ये सनफ्लावर सीड्स है, ये फ्लेक्स सीड्स। हाँ इंग्लिश में ये है आलमंड्स, ये है डेट्स और इधर है अखरोट को क्या बोलते हैं? वॉलनट। हाँ वॉलनट आणि कोकोनट। याला असं मस्त फ्राय करून घ्यायचं छानपैकी। मैं बताते हो, इसको बोलते हैं कद्दू के बीज, इसको बोलते हैं क्या रे? सूरजमुखी के बीज। इसको क्या बोलते हैं? जवस को क्या बोलते हैं तुम लोग? अलसी। अलसी। और ये है बादाम, ये है खजूर। खजूर को क्या बोलते हैं? खजूरी बोलते। और ये इसको खोबरा। खोबरा 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 तो मराठी में बोलते रे, हिंदी में भी वही बोलते। हाँ हिंदी में भी इसको खोबरा ही बोलते हैं एमपी में। और ये क्या है? दूध। पिनकोड दे दो। आपण ह्या खजुरातल्या बिया काढून घेतल्यात आणि थोडंसं तूप टाकून त्याला थोडं फ्राय करून घ्यायचं है ना रीना? रीना की रेसिपी आहे। रिसेंटली मला एक गोष्ट माहिती झाली आहे, कोणाला सांगू नका की तुम्ही अमृत आणि केस धुवा, नाही तर अमृत लावा केसात ना केस गळणारच आहेत। त्याच्यामुळे असे लाडू बनवून खा जरा, आपण येऊ देत सगळं मे केस गळायचे बंद होतील। देखो क्या लगता है कैसे बंद हो जाएगी बाल गिरना, गंजी हो जाएगी। असे आपले लाडू बनवून लय सांडवले खाली, आम्ही लय सांडवले। पेपर घ्यायला पाहिजे होता। असे छान 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 एका साईजचे असे लाडू वळायचे। सकाळी एक लाडू खायचा मस्तपैकी। आयुष्यात दोन गोष्टी नेहमी करायच्या, चांगलं खायचं आणि चांगलं झोपायचं। तर हे आपले लाडू तयार आहेत मस्त। आणि आता चला भांडे बिंडे घासू जरा। तुम्ही कांदा आणि कोरफड। कोरफड मतलब एलोवेरा को मराठी में कोरफड बोलते हैं, हिंदी में घृत कुमारी। घृत ये कुमारी को पीसने जा रही है रीना। और इसमें उसने डाला है जासवंत के फूल आणि हे मेथी आणि फ्लेक्स सीड्स है ना, उसको पीस के ऐसे लिया है। और मैडम से ये सगळं चाललंय केस बालों के लिए। मैंने उसको पिछली बार ही बताया कि बालों में अमृत लगा ले, बाल गिर नहीं है। समझ नहीं रही लड़की, हार नहीं मान रही है बिल्कुल। इसको पीस लो। तर तिने हा हेअर मास्क बनवलाय, होममेड हेअर मास्क। तुम्हाला बनवायचं असेल तर बनवा। ऑल डन। आता खूप थकलोय दिवसभर काम करून करून, आलोय दाल बाटी खायला। दाल बाटी आपली मेहनत वाचवली रीना, दाल बाटी ऑलरेडी चोर के दे दी। चला, तर असा होता माझा आजचा रविवार आणि खूप जास्त दाल बाटी खाल्ली आहे मी। त्याच्यामुळे आता थोडंसं वॉक करू आपण आणि ब्लॉगची सांगता करते मी इथे। तर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। मला तुमच्याशी कनेक्टेड राहायला खूप जास्त आवडेल। चलो गुड नाईट।